नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी भिडू या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत की फोनपे वरून आपल्या टू व्हीलर बाईकचे किंवा आपली कार फोर व्हीलर गाडीचे इन्शुरन्स हे कसे काढावे। तर असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला मिळतील। तर चला आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवर जाऊया। सर्वात पहिल्यांदा फोनपे ॲप्लिकेशन ओपन करून घ्या। त्यानंतर थोडं खाली स्क्रॉल करा। तुम्ही इथे बघू शकता बाईक आणि कार। तुम्हाला बाईकचं इन्शुरन्स काढायचं असेल तर बाईक ऑप्शनवर क्लिक करा। जर कारचं इन्शुरन्स काढायचं असेल तर कार ऑप्शन हे सिलेक्ट करा। मी येथे बाईकचं इन्शुरन्स काढणार आहे तर मी त्यावर क्लिक करतो। त्यानंतर इन्शुअर अनादर बाईकवर क्लिक करून येथे आपल्या बाईकचा रजिस्ट्रेशन नंबर टाका। म्हणजेच गाडीच्या नंबर प्लेटवर जो नंबर आहे तो तिथे टाकून सबमिट करा। तुम्ही बघू शकता आपल्या बाईकची इन्फॉर्मेशन आली आहे। बाईकचं नाव आणि बाईक ही कधी घेतली होती ही सर्व माहिती चेक करून व्ह्यू कोट्स या बटनवर क्लिक करा। आपल्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या बाईक इन्शुरन्ससाठी प्लॅन येणार। तुम्ही येथे बघू शकता 3 प्रकारचे प्लॅन दाखवले आहे। सर्वात पहिल्यांदा थर्ड पार्टी, म्हणजे जर ॲक्सिडेंट झाला आणि काही समोरच्या बाईकला दुखापत झाली तर इन्शुरन्स कंपनीकडून फक्त समोरच्याच पार्टीला पैसे मिळणार, आपल्याला काहीच नाही मिळणार, हे लक्षात असू द्या। त्यानंतर खाली कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन, म्हणजेच आपल्या बाईकला दुखापत हो की समोरच्या पार्टीला दोघांनाही सुद्धा पैसे मिळणार। त्यानंतर खाली ओन डॅमेज प्लॅन आहे, म्हणजे फक्त आपल्यालाच पैसे मिळणार जर आपल्या गाडीला काही दुखापत झाली असेल किंवा काही तुटलं असेल। तुम्हाला सांगतो कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन सिलेक्ट करा, म्हणजे दोघांचाही फायदा झाला पाहिजे। प्लॅन सिलेक्ट केल्यानंतर किती वर्षासाठी पाहिजे ते सिलेक्ट करून घ्या। तुम्ही येथे बघू शकता पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर या ऑप्शनला एनेबल केलं की जर यदाकदाचित ॲक्सिडेंट होऊन मृत्यू झाला तर 15 लाख रुपयांपर्यंत फॅमिलीला पैसे मिळू शकतात। तुम्हाला एनेबल करायचं असेल तर ते करू शकता। नंतर खाली विविध प्रकारच्या कंपन्यांचे प्लॅन दिसत आहे आणि प्लॅन बाय केल्यावर किती रुपयांपर्यंतचं कव्हर मिळणार ते एक वेळा बघून घ्या। त्यानंतर प्लॅन सिलेक्ट करा। तुमच्यासमोर नवीन इंटरफेस येणार। तुम्हाला येथे विचारलं आहे मागची इन्शुरन्स पॉलिसी ही कधी एक्सपायर होणार आहे किंवा झाली आहे त्याची डेट टाका। जर तुम्हाला माहिती नसेल काहीच तर आय डोंट रिमेंबर प्रिव्हियस पॉलिसी डिटेल्स या ऑप्शनला एनेबल करू शकता। नंतर कंटिन्यू करा। तुम्ही एकदा बघून घ्या की प्लॅन कोणता सिलेक्ट केला आहे आणि आपल्याला कव्हरेज हे किती मिळणार आहे। नंतर बाईकची इन्फॉर्मेशन चेक करा। त्यानंतर पर्सनल डिटेल्स ऍड करून घ्या, जसं आरसी बुकवर स्वतःचं नाव असेल किंवा ज्या व्यक्तीचं इन्शुरन्स काढत आहे त्या व्यक्तीच्या आरसी बुकवर जसं एक्झॅक्टली नाव असेल तेच नाव इथे टाकून घ्या। त्यानंतर खाली मोबाईल नंबर आणि ईमेल टाका। लक्षात असू द्या की तुम्ही येथे जो ईमेल टाकणार आहे त्याच ईमेलवर इन्शुरन्स पॉलिसी ही सेंड केल्या जाणार आहे। त्यानंतर कंटिन्यू करा। तुम्ही बघू शकता पेमेंट करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे, तर पेमेंट करा। पेमेंट केल्यानंतर पेमेंट हिस्ट्री चेक करा। तुम्ही बघू शकता आपण बाय केलेला प्लॅन दिसत आहे, त्यावर क्लिक करा। नंतर तुम्हाला दिसेल की पॉलिसी इश्यू सक्सेसफुली, त्याच्याच खाली आपला पॉलिसी नंबर सुद्धा दिसत आहे। सर्व काही बघितल्यानंतर व्ह्यू पॉलिसीवर क्लिक करा। येथे तुम्ही हे सर्व काही वाचून घ्या आणि पॉलिसी डॉक्युमेंट ही डाउनलोड करा। तुम्ही बघू शकता आपली इन्शुरन्स पॉलिसी ही डाउनलोड झालेली आहे। हीच पॉलिसी तुम्हाला जो तुम्ही ईमेल आयडी ऍड केला होता त्याच ईमेलवर सुद्धा सेंड झालेली आहे। तुम्ही एक वेळा ते चेक करू शकता। आशा करतो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमंडळींना आपला व्हिडिओ हा शेअर करा। याच प्रकारे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला मिळतील। तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।